नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये आजच दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच एप्रिल हप्ता उद्यापासून सुरुवात करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, परंतु एप्रिल हप्ता वाढवण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे। बघा, उद्यापासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा सुरूच राहणार आहे, परंतु आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे आणि या दोन हप्त्यांसोबत गॅस कनेक्शनचा एक हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये मिळणार होते, त्याच्यापैकी आज पहिला हप्ता विस्तांतर सुद्धा झालेला आहे। सोबतच अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत, तर त्या 3 योजना या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते जमा झालेले आहेत। त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता आहे, म्हणजेच या 2 हप्त्यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3000 रुपये जमा झालेले असतील। ज्या बहिणींना दोन्ही हप्ते आलेले नसतील त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे। त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर देणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता आणि आपले पैसे मिळवू शकता। लगेच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळणार आहे। सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे, परंतु एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारने नियमावली सुद्धा तयार केलेले आहे। ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या महत्त्वपूर्ण अशा नियमांमध्ये बसत असावे तरच तुमच्या खात्यामध्ये 10वा हप्ता मिळणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ काटेकोर पद्धतीने पाहायचा आहे। सरकारने काही मिनिटांपूर्वी निर्णय सुद्धा घातलेला आहे, नियमावली सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। तर या नियमावलीमध्ये 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या 4 मुद्द्यांमध्ये या 4 नियमांमध्ये ज्या 4 निकषांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे हे 4 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये, म्हणजेच सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमीच असावे। यासाठी उत्पन्न दाखला सुद्धा असायला लागणार आहे, कारण तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असावा लागणार आहे, तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला थेट अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही उत्पन्न दाखला काढलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढायचं आहे, कारण 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे। तर आर्थिक वर्षासाठी 1 वर्षाचा उत्पन्न दाखला काढायचा आहे, 3 वर्षांचा उत्पन्न दाखला काढायचा नाही। सोबतच दुसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर ती गाडी भाड्याने असावी। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडीच नसेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार नाही। परंतु ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे आणि ती 4 चाकी गाडी भाडे तत्वावरती घेतलेली नसेल तर तुमचा अर्ज अपात्र केला जाईल, परंतु ज्यांनी भाड्यासाठी गाडी घेतलेली आहे आणि त्या गाडीची नोंदणी केलेली असेल तर त्यांना याच्यामधून कोणताही धोका निर्माण होणार नाही। सोबतच ज्यांच्या घरामध्ये रिक्षा असेल, टॅक्सी असेल, टेम्पो असेल किंवा ट्रॅक्टर असेल त्यांना सुद्धा याच्यामधून कोणताही धोका निर्माण होणार नाही, त्यांचा अर्ज
अपात्र केला जाणार नाही। सोबतच तिसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला लागलेला नसावा, परंतु या सरकारी हुद्द्यावरती 2024, 2025 आणि 2023 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामाला लागलेला असेल तर तुम्हाला यापुढे याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसला पाहिजे तरच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि शेवटचा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा 4 नियम होते। ज्या बहिणी ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल हप्ता सोडण्यात येणार आहे। परंतु आज गॅस कनेक्शनचा पहिला हप्ता विस्तारित झालेला आहे। बहिणींना 850 रुपये सुद्धा आलेले आहेत। जर तुम्हाला आले नसतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या। या अपडेट अगदी सविस्तर पद्धतीने सांगितलेले आहेत। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।